श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही सुद्धा स्वामींची भक्ती करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, आज माझा उपदेश टाळू नकोस, लक्ष देऊन ऐक, तुझ्या इच्छा पूर्ण होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा स्वामी संदेश जर लक्ष देऊन ऐकला तर भाग्यवान ठरशील. तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील, असं आपल्याला स्वामी महाराज म्हणत आहेत. मित्रांनो, चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. घाबरून जाऊ नकोस. संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच माझा खरा स्वामी भक्त. स्वामी म्हणतात, आज तुम्हाला माझ्याकडून सर्व गोष्टी स्वीकारायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला संदेशाद्वारे देऊ इच्छिणार आहे. जर तुम्ही यात यशस्वी झाला तर तुम्हाला आज रात्री माझे स्वप्न नक्कीच दिसेल. तुमचाही माझ्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जीवनात ज्या संपत्तीची तुम्हाला इच्छा आहे ती आज तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण तुम्हाला हे देखील माहीत आहे की ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे त्यांच्याकडे धन, सुख आणि सर्व काही कायमस्वरूपी असते. आणि यावर तुमचा जर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आज मी तुम्हाला माझ्या हेतूने निवडलेलं आहे, जे तुझं आयुष्य नेहमी चांगुलपणाकडे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, आज मला निराश करून परत जाऊ नकोस. मी मोठ्या आशेने तुझ्याशी बोलायला आलो आहे. मला विश्वास आहे की तू आज माझ्याशी नक्कीच बोलशील आणि या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीस. मला तुमच्याशी फक्त या मेसेजद्वारेच बोलायचे आहे, त्यामुळे आता माझे बोलणे मध्येच सोडू नका. स्वामी म्हणतात, हा संदेश ऐकताना तुमचे दोन्ही डोळे बंद करा आणि माझ्यावर चांगले लक्ष केंद्रित करा. मी तुम्हाला नक्कीच दिसेल. तुम्हाला असे वाटते की संकटात तुम्ही आहात, मग तुझ्या परमेश्वराला माहीत नाही. माझ्या मुला, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मला माहीत आहे की तू यावेळी खूप यातना सहन करत आहेस, परंतु प्रत्येक समस्येचे निराकरण आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेव. मी तुला नक्कीच उपाय सांगेन, जे तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी करावे लागतील आणि या उपायांनी तुम्ही बाहेर नक्कीच निघाल. ज्या काही संकटात असाल त्या संकटातून तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर हा संदेश शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे, हा विश्वास तुम्ही कमेंटद्वारे दर्शवा. भाग्यवान ठरशिला. आयुष्य खूप मोठं आहे, पण तुमची जी कृती तुम्ही करत आहात ती खूप छोटी आहे. तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कृतीही मोठ्या कराव्या लागतील. काम मोठं करावे लागेल, त्यातूनच तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. तुमचे जीवन पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते काम करण्याचा विचार करता ते तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे विचार मोठे ठेवा आणि कामही मोठे करायला लागा. स्वामी म्हणतात, सर्व गोष्टी तुमच्या मनात आहेत, ज्या तुम्ही इच्छित असल्यास पूर्ण करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला या जगात काहीही समजणार नाही. स्वामी म्हणतात, अगदी लहान गोष्टीही तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात होते. माझ्या मुला, आज तुझे एक छोटेसे पाऊल तुला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. म्हणून तुझे पहिले पाऊल त्या दिशेने टाक जिथे फक्त यश आहे, आणि तुझे यश तुला तुझी खरी ओळख करून देणार आहे.
त्यामुळे यशाच्या मार्गाने पाऊल टाकायला सुरुवात करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. जीवनाचा मार्ग निश्चितच कठीण आहे, परंतु त्यावर चालणाऱ्या व्यक्तीने आपले मन स्थिर ठेवून पुढे काम करत राहणे योग्य आहे. एक क्षण असा येतो की या सर्व परिस्थितीमुळे माणूस हा अधिक मजबूत बनत असतो आणि त्यातून मार्ग काढणेही त्याला सुचत असते. जीवनाचा मार्ग हा आपल्या कार्यावर अवलंबून आहे आणि सहमत असाल तर बरोबर आहे असं टाईप करून तुमचं योगदान सहमती नक्कीच दर्शवा. स्वामी म्हणतात, मी देव आहे. तुझे प्रत्येक कार्य यशस्वी करणे हे माझं काम आहे, परंतु तुझे काम चांगलं करणं हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळं तुम्ही जे काम करताय ते सुखदुःख येतच राहणार आहे त्यामध्ये. पण जर तुम्ही तुमचे जीवन सुखदुःखाच्या चक्रात स्थिर केले तर त्यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही आणि यातून तुम्हाला मार्ग काढायला लागणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख तुम्हाला खूप काही शिकवते आणि आयुष्यातला आनंद तुम्हाला चुकीच्या कृतीकडे जाण्यापासून थांबवत असते. दुःख फक्त तुम्हाला दुखावते आणि आनंद तुम्हाला शांती देत असते. म्हणून तुमच्या आयुष्यात नेहमी दुःख किंवा आनंद ठेवा. स्वतःला स्तब्ध बनवू नका. जेव्हा हे घडते, जीवनात गतिमान असणे आवश्यक आहे आणि गतिमान असले की आपले निर्णयसुद्धा चुकत नाहीत आणि आपण योग्य निर्णयाने आपले काम करत राहतो. एका गोष्टीची विशेष काळजी घ्या, तुमची वेळ निश्चित आहे, कारण तुम्हाला हे मानवी जीवन एका ठराविक वेळेसाठी मिळालेले आहे आणि वेळ हे बदलत असते आणि बदलण्यासाठी वेळेला सुद्धा वेळ पाहिजे असतो. त्यामुळे दिलेल्या वेळेत जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनातील सर्व सत्कर्मे केली तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुम्ही तुमच्या जीवनाचा योग्य वापर करून या देहातून आनंद मिळवू शकता. स्वामी म्हणतात, जर तुम्ही तुमचा वेळ असा वाया घालवला तर तुमचे आयुष्य कायमचे वाया जाईल आणि आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसले जीवन हवे आहे. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य नेहमीच चांगलं होतं, पण तुमच्या चुकीच्या कृतीमुळे, चुकीच्या कामामुळे तुमचं आयुष्य दुःखाकडे वळलं गेलं आहे. म्हणून आता काळजी करू नकोस, कारण मी तुला यशाचा मार्ग सांगितला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला उपदेश करत आहेत. त्या उपदेशानुसार आपण आपलं काम चालू ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज नाही. पुढे चालत राहा, कारण फक्त तुझी चाललेली पावलेच तुझे जीवन बदलण्यास मदत करतील. श्री स्वामी समर्थ.